नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही आलेलो आहे आमच्या आजीकडे, म्हणजे मम्मीच्या मम्मीकडे. तर तिथला आजचा ब्लॉग आहे आणि आपण आज करणार आहोत कुरड्या. त्यासाठी तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जर पाहिलंच असेल, आपलं रात्रीचं जे त्या वाटतात ना रात्री गहू, त्याचं चिक काढतात, ते रात्रीची प्रोसेस तुम्ही शॉर्टला पाहिलीच असेल. तर आता आपण कुरडईचा पूर्ण ब्लॉग टाकलेला आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, सर्वांची सकाळ 6-6:30च्या टायमिंगला पहा, हे आहेत माझे आजोबा बसलेले आणि माझी मावशी आणि मम्मी. कुरड्यांचं त्यांचं करायचं चाललेलं होता. आता माझी मावशी हटते पहा, आणि हळूहळू गरम उकळत्या पाण्यात आता चिक ओतून घेत आहेत. त्यानंतर आता हे हटायचं म्हणलं की खूप मोठं टेन्शन असतं आणि हटायला जास्त लोक लागतात. त्यामुळे आता माझे आजोबा देखील हटू लागत आहेत. आता थोडी सगळी हटू लागत होते. पहिली माझी मावशीने घेतलं, मग मावशी झाल्यावरती माझे आजोबा हटायला लागले आणि थोडं मम्मी वगैरे सगळे हटू लागत होते. चिक एक नंबर झाला होता पहा, एकदम मस्त लागत होतं. चिकच सगळ्यांना आवडतोच. काही लोक देखील दूध टाकून देखील चिक खातात. तर बघा, आता ह्यांचं झाल्यावर आणि आमची तर तयारी चालू होती चिक खाण्यासाठी. आणि माझे बहिणीला, भावाला, सर्वांना चिक वगैरे खूप आवडतात आणि त्यासाठी आम्ही वाटच बघत होतो कधी चिक शिजतोय तो. तर सर्वांना चिकाची खूप उत्सुकता लागली होती. मस्त झालं होतं चिक. तर बघा, आता सर्वांची थोडी करायची चालू आहे. आणि बघा, तयार झालेलं आहे आता आपलं चिक, बऱ्यापैकी मस्त झालेलं आहे आता. आणि चला आता तुम्हाला कुरड्या करताना देखील दाखवतो. तर बघा, माझी मम्मी भरून देते आणि मावशी कुरड्या टाकते. मी थोडी देखील मदत करत होते. बघा, कंचू म्हणजे माझी बहीण आहे, तिला आम्ही सर्व तिचं लगोंची म्हणतो, तिचं खरं नाव आराध्य आहे. पण आता बघा, कुरड्या करून झाल्यावरती आम्ही निघालो होतो. आमची ते देवदेवाचा कार्यक्रम होता. त्यानंतर बघा, आम्ही पोचलो इथे आणि आमचं चाललेलं बसायचं इथं. आणि सगळी आमची भाऊ बहिणी सगळे आम्ही मस्त बसलो होतो. आणि हे आमचे नातेवाईक आहेत. तर सर्व गप्पा मारत बसले होते. इकडच्या माझ्या मामी होत्या, ह्या आत्या वगैरे, माझी आजी, सर्व आम्ही मस्त बसले होते. ह्या मामी आहेत माझ्या, आणि आमची शेजारची जी होती. आणि बघा, सर्वांचं चुलीवरती आम्ही लाकडं गोळा करून आणली होती. असं डोंगर साईडच होतं जो कार्यक्रम केला आम्ही तो. आणि सर्वांच्या भाकऱ्या वगैरे करायच्या चालू होत्या. आणि मग आम्हाला बोर होत होतं, मग मी माझी बहीण बसलो होते एका साईडला, आम्ही सर्व भाव वगैरे. आणि मग त्यांचे चाललेले आहेत भाकरी, तर आम्ही वरच्या देवळात मग थोड्या वेळाने आता पाया पडून यावं म्हणलं. मम्मी देखील भाकरी करू लागत होती. इकडच्या साईडला इकडं मंदिराचं होतं आणि समोर आम्ही स्वयंपाकाचं वगैरे सर्व केलं होतं. आणि आम्ही तिकडं वरती जाऊन बसलो होतो. त्यानंतर आम्ही जेवलो आणि मग निघालो होतो. आम्हाला यायला रात्र झाली होती आणि मम्मी वगैरे ते बसलेल्या, आणि पुढं झोप लागत आलती. मी आता झोपले होते आणि मम्मीने मला उठवलं. भाऊ देखील बघा झोपलेला आहे, माझी बहीण घेऊन बसली होती त्याला, आणि मी, माझी मावशी आहे. आणि आम्ही थांबलो. आणि मग आता आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी थांबलो होतो. नाना आईस्क्रीम आणायला गेले ते, म्हणजे माझे आजोबा. आणि मग आता चला, खूप सगळे दमलेले आहेत आज. तर बघा, आजचा ब्लॉग आपण इथे संपूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.